आई वडील, सद्गुरू, आजी आजोबा यांच्या चरणी नतमस्तक. भारत माता की जय. वंदे मातरम. जय जय श्रीराम. जय श्री हनुमान. हर हर महादेव. जय शनिदेव. जागे वाले की जय. जय भवानी. जय जिजाऊ. जय शाजीराजे. जय शिवराय. जय धर्मवीर शंभूराजे. सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने हिंदुत्ववादी वाघेण, आदरणीय वंदनीय धर्मभगिनी हर्षा ठाकूर, हर्षाजी ठाकूर यांच्या पाठीशी खंबीर. हर्षाजी ठाकूर यांच्यावर अनेक वेळा 3-4 वेळा प्राणघातक हल्ला होऊनही नांदेड पोलिसांना विनंती करूनही सलमान शेख जिहादी लांडा सलमान शेख याला अटक होत नाही. मग नांदेडमध्ये बसलेले भ्रष्ट पोलीस यांचा जावई लागतो का सलमान शेख? आणि म्हणून विचार करा, माझ्या धर्मभगिनी आदरणीय वंदनीय हर्षाजी ठाकूर यांना ही वेळ का आली? यांनी का सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला की एसपी समोर, नांदेड एसपी समोर आत्मदहन करेल? ही वेळ माझ्या धर्मभगिनीवर का आली? आणि हिंदुत्ववादी सरकार असताना, देवाभाऊचं सरकार असताना, या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र भूमी साधू संतांची असताना छत्रपती शाजीराजे, आऊसाहेब जिजाऊ, शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांची पवित्र भूमी असताना या आपल्या धर्मभगिनीला संताप व्यक्त का केला? याचा देवाभाऊ आणि हिंदुत्ववादी सरकारने विचार करावा. हर्षाजी ठाकूर वारंवार सांगतायत, मला धमकी येते, लव जिहाद कायदा बनवा. आणि आमची पण सकल हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी आहे. सकल हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी आहे, लव जिहाद कायदा लवकरात लवकर बनलाच पाहिजे. याच्यासाठी आम्ही युद्धपातळीवर येणार आहोत. आणि हिंदुत्ववादी सरकारला नम्र विनंती करतो, हात जोडून, आपल्या हिंदू मुली या जिहादी लांडे टार्गेट करत आहेत लव जिहादच्या माध्यमातून. म्हणून लव जिहाद कायदा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलाच पाहिजे. योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये आदरणीय वंदनीय उत्तर प्रदेशचे महंत योगी आदित्यनाथजी यांनी जसा कायदा आणला तसा कायदा या महाराष्ट्र राज्यामध्ये पण आला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये पण हिंदुत्ववादी सरकार आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पण हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि हर्षाजी ठाकूर, तुम्हाला एक भाव म्हणून श्री प्रकाश रुक्मिणी रघुनाथ सावंत, सकल हिंदवी स्वराज्य सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार, तुम्हाला तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि देवदेवितांचा तुमच्या डोक्यावर हात आहे. तुमचं काही वाकडं होणार नाही. जो देव देश धर्माचं पवित्र कार्य करतो त्याच्या पाठी स्वतः देव देवीत असतात, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असतात, ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण भगवान आपल्या पाठीशी असतात. त्यामुळे चिंता करायची कारण नाही, घाबरायचं कारण नाही. हर्षाजी ठाकूर हा तुमचा धर्मबंधू तुमच्या सोबत आहे. कधी आवाज द्या, हा धर्मबंधू तुमच्या सोबत युद्धपातळीवर तुमच्यासाठी, या देव देश धर्मासाठी बलिदानही आम्ही द्यायला तयार आहोत. आणि नांदेडमध्ये जे बसलेले एसपी आहेत त्यांना सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर जो कोण जिहादी लांडा आहे सलमान शेख याला अटक करावी. आणि हर्षाजी ठाकूर या घरचं काम करत नाही, स्वतःचं वैयक्तिक काम करत नाही, देव देश धर्मासाठी ते कार्य करतात. आणि म्हणून त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. सकल हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी आहे हिंदुत्ववादी सरकारके. मग देवाभाऊ असतील, आदरणीय वंदनीय माझ्या हृदयामध्ये स्थान असलेले तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री आदरणीय वंदनीय भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले साहेब, त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री
योगेशदादा रामदास भाई कदम आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, हर्षाजी ठाकूरवर जो अन्याय झालाय, त्यांनी जो संताप व्यक्त केलाय, त्या संतापाला वाचा फोडण्यासाठी आणि जिहादी लांडा सलमान शेख याला त्वरित अटक करण्यासाठी आदेश काढावे. पण आदेश पण कशाला पाहिजे? पोलिसांचे अधिकार वापरले पाहिजेत. पण पोलीस नाही तिथं अधिकार वापरतात, खोटे गुन्हे दाखल करतात. आमच्या सरकारवर देव देश धर्माचं जे पवित्र कार्य करतो त्यांच्यासारखं खोटे गुन्हे दाखल करायला पोलिसाला खूप रस असतो, खूप रस. पण जो हर्ष ठाकूर वारंवार सांगते, सलमान शेख यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या, त्याच्याकडे पुरावे आहेत, तरी पण सलमान शेख हा कोणाचा जावई लागतो? भ्रष्ट पोलिसांचा जावई लागतो का सलमान शेख? आणि आमची मागणी आहे सकल हिंदू समाजाची की लवकरात लवकर हर्ष ठाकूर यांनी जो मुद्दा मांडलाय त्या मुद्द्याकडे आपण लक्ष वेधून त्याला न्याय द्यावा, हीच सकल हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.